पहिला चेंडू विशाल यांचा, विनायक यांच्यासाठी चेंडू पडला आणि विनायक यांना काही नीटचा समजला नाही आणि चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतो निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा विशाल टू सामना विनायक आणि यावेळेस मध्ये चांगला कट केला चेंडू आणि चेंडू जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला आदरा बसतोय पिंपळी संघाला. आणि तिसऱ्या सामन्यामध्ये देखील या ठिकाणी अपयशी ठरतोय विनायक. 3 सामन्यांचा विचार केला तर 3 सामन्यांमध्ये खराब फलंदाजी केली विनायक याने. या सामन्यामध्ये अपेक्षा होती की चांगल्या प्रकारची फलंदाजी करेल, एक महत्वपूर्ण अशी लढत आहे, महत्वपूर्ण सामना आहे, परंतु या सामन्यामध्ये देखील अपयश आलं. चेंडूला हिट केला परंतु चेंडू जाऊन हातामध्ये विसावला क्षेत्ररक्षकाच्या आणि पहिला आदरा बसतोय विनायक यांच्या रूपाने पिंपळी संघासाठी. कुणाल म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण सर्व क्रिकेट सामन्यांचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहतो युट्यूबवर. चांगलाच प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून होत आहे. पुढचा चेंडू विशाल टू भगवान आणि यावेळेस देखील चांगलासा चेंडू आणि सलग हा दुसरा आदरा बॅक टू बॅक आणि या ठिकाणी भगवान देखील माघारी परत आहेत. चांगल्या प्रकारची फलंदाजी करत होते. 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं, 2 संघाला विजय मिळवून दिला. मॅच विनिंग आपण त्यांची बारी बघितली, परंतु या सामन्याचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आणि बॅटला चेंडूने ब्रश केला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. सलगचा दुसरा गडी बाद पिंपळी संघाचा. अजूनपर्यंत संघाचा श्री गणेश झाला नाही, अजूनपर्यंत अकाउंट मात्र ओपन झालं नाही. कुठेतरी गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आपण पाहतो विशाल यांची. एक ऍक्शन बघितली तर खूपच, इतर गोलंदाजांचा विचार केला तर सर्व गोलंदाजीपेक्षा वेगळी अशी ऍक्शन आहे, परंतु तो टप्पा टाकतोय खऱ्या अर्थानं खोलवर टप्पा आणि गुडलेनचा टप्पा आणि त्या टप्प्यावर चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतो विशाल आणि स्ट्राईकला मात्र नवीन फलंदाज मोहन. विशाल टू मोहन. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला दरम्यान खराब क्षेत्ररक्षण आणि 1 धाव मात्र पूर्ण आणि 1 धावांनी संघाचा अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 1. अजून मला वाटतं पहिल्या षटकातील शेवटचे काही चेंडू बाकी असतील. विशाल यांचे गोलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केले. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पुन्हा एकदा विशाल. यावेळेस मात्र खराब चेंडू होता आणि आता मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. फाईन लेग चौकार. 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा आपण धाव पालकावर पाहतोय. चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली या ठिकाणी अनिल यांनी. एक फुल टॉस चेंडू होता, फेकून दिला फाईन लेगला आणि चेंडू मात्र घासात घरंगलत गेला सीमारेषेच्या पलीकडे आणि हा चौकार. या इनिंग मधला आपण पहिला चौकार पाहतोय. एक संघाचा आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार. पुन्हा एकदा विशाल तू सामना करतील अनिल आणि या वेळेस देखील चेंडू उचललाय, फेकून दिलाय आणि चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा चौकार, सलगचा दुसरा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा आणि पहिलं षटकही संपतंय. पहिल्या षटकानंतर 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या पाहतोय आपण पिंपळी संघाची. खऱ्या अर्थानं कुठेतरी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा करण्याचा प्लॅनिंग असतो प्रत्येक संघाचा, परंतु 9 धावांचा विचार केला तर या ठिकाणी सरस ठरला आहे गोलंदाज असं म्हणावं लागेल. दुसरी ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय जुगरेवाडी संघाकडून. पुढे गोलंदाज गोपीनाथ. विशालाने चांगलीशी गोलंदाजी केली. 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलं, परंतु शेवटचे 5वा आणि 6वा चेंडू जर बघितला तर खराब गोलंदाजी आली आणि त्या सलग 2 चौकार मात्र वसूल केले या ठिकाणी मोहन यांनी आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 9व्या धावसंख्येवर. आता मात्र पाहतो गोलंदाजी मार्कवर गोपीनाथ. संध्याकाळच्या सत्रामध्ये विचार केला तर चेसिंग करणं खूप अवघड असतं. गोपीनाथचा पहिला चेंडू. आता मात्र चेंडू खोदून काढलाय आणि फेकून दिला दरम्यान 1 धावेसाठी. धावसंख्या देखणे पर धावसंख्या झाली ती 10 धावा आपण पाहतो धाव फलकावर.
आता स्ट्राईकला आपण पाहतोय अनिल मागच्या 2 चेंडूवर सलग 2 चौकार आले. पाहूया कंटिन्यू चौकारांची सरासरी करतो का यावेळेस. मात्र चांगला फटका, चांगले क्षेत्ररक्षण आणि खराब या ठिकाणी कॉलिंग आणि फलंदाज मात्र बाद होतोय मोहन. चांगल्या क्षेत्ररक्षणाजोर तिसरा आदरा बसतोय पिंपळी संघाला. कुठेतरी रन घेण्याचा मानस होता मोहन यांचा, परंतु खराब कॉलिंग झाली 2 फलंदाजांच्या मध्ये आणि परिणाम स्वरूप फलंदाज बाद. 3 गडी बाद, 10 अशी धावसंख्या आपण पाहतोय. समालोचन कक्षामध्ये जी माईकची सिस्टीम आहे त्या ठिकाणी एक मोबाईल होता. तो मोबाईल कोणी घेऊन गेला असेल त्यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये आणून द्यायचा आहे. या ठिकाणी एक मोबाईल ठेवलेला होता, मिक्सरच्या बाजूला मोबाईल होता. तो मोबाईल कोणी घेऊन गेला असेल तर कृपया आणून द्यायचा आहे. गोपीनाथ यांचा सामना करतील अनिल. आणि आता मात्र चेंडू पडला आणि आउटस्विंग झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि हा निर्धाव चेंडू. अनिलांना काही चेंडूचा नीटसा अंदाज येत नाही. गोपीनाथ बघितलं गेलं तर चांगलासा रनअप आहे, चांगली बॉलिंग ऍक्शन आहे. चेंडू पडल्यानंतर आउटस्विंग होतो आणि त्याचा अंदाज मात्र काही फलंदाजाला येत नाही. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा अनिल. यावेळेस मात्र चेंडू कट केलाय. लॉंग ऑनच्या इशाने चेंडू कट केला. दरम्यान एक धाव पूर्ण दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न, परंतु काय लाजवाब थ्रो या ठिकाणी आपण पाहिला सीमारेषेवरून. आणि दरम्यान एकच धाव, मात्र एकच धावावर समाधान मानतात ते अनिल. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झाली ती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. गोपीनाथ दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज गोलंदाजी मार्ग आपण पाहतोय. स्ट्राईकला मात्र काशीनाथ. आणि आता मात्र चेंडू उडवलाय आणि चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. एक दर्जेदार उत्तुंग दिमागदार षटकार. आता मात्र या चेंडूचा विचार केला तर खराब चेंडू होता. बॅटच्या खाली बरोबर चेंडू आला आणि चेंडू फेकून दिला काशीनाथ यांनी सीमारेषेच्या पलीकडे. आणि हा षटकार, या षटकाराच्या साह्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 17. पुन्हा एकदा गोपीनाथ तू काशीनाथ आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारे हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडूने बॅटला ब्रश करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि चौथा आदरा बसतोय पिंपळी संघाला. 4 गडी बाद 17 आणि अशा प्रकारे दुसरं षटकही संपतंय. 2 षटकानंतर 4 गडी बाद 17 अशी अवस्था झाली ती पिंपळी संघाची. भेटला का नाही रे? 4 षटकांचा हा क्वालिफायचा सामना आहे. पहिले 2 षटक या ठिकाणी टाकून झालेले आहेत. उर्वरित 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये 17 धावा या ठिकाणी जमा केल्या आहेत त्या पिंपळी संघाने. अजून सलामीचा फलंदाज मात्र अनिल आपण खेळपट्टीवर पाहतोय. त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील पिंपळी संघाला. या ठिकाणी शेवटच्या 12 चेंडू मध्ये कमीत कमी 3 ते 4 चेंडू सीमारेषा पलीकडे आले पाहिजे अशी अपेक्षा आहे. कारण समोरच्या संघाचा विचार केला जुगरेवाडी संघाचा तर चांगलेसे फलंदाज त्यांच्या संघामध्ये आहेत. एक चांगल्या प्रकारचा टार्गेट त्यांच्यासाठी सेट करावा लागेल. त्यासाठी मोठे फटके मारणं गरजेचं आहे. पाहूया गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आणि यावेळेस मात्र पॉइंटच्या इशाने कट केला चेंडू. दरम्यान एक धाव पूर्ण आणि चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. दरम्यान 2 धावा पूर्ण आणि चेंडू कलेक्ट केला, थ्रो केला. तोपर्यंत या ठिकाणी 3 धावा मात्र यशस्वीपणे पूर्ण. धावसंख्येत 3 ने भर धावसंख्या झाली ती 20 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. वैभवांच्या पहिल्याच चेंडूवर 3 धावा या ठिकाणी जमा केल्या. अनिल आणि आता आपण पाहतो स्ट्राईकला लक्की देखील मोठे फटके मारण्यामध्ये माहिर असा फलंदाज. आणि या ठिकाणी चेंडू उडवलाय आणि जाऊन विसवलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि 5वा आदरा बसतोय पिंपळी संघाला. या ठिकाणी काय लाजवाब असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय जुगरेवाडी संघाकडून. याच क्षेत्ररक्षणासाठी ते ओळखले जातात. या अगोदर देखील मी सांगितलं होतं की आम्ही कुडवलीकर चषक याच मैदानावर झाला होता. त्या
त्या चषकामध्ये मोठ्या मोठ्या भिवंडी तालुक्यातील असतील कल्याण तालुक्यातील संघांना पराभूत करून हा संघ पुढे जाऊन पोहोचला होता आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. असा हा संघ आपण पाहतो झुगरेवाडी, एक चांगला असा संघ. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन सज्ज पुन्हा एकदा वैभव अनिल साठी आणि यावेळेस चेंडू उडवलाय लॉंगॉनच्या दिशेने. दरम्यान एक धाव पूर्ण, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी खराब कलेक्शन. दरम्यान 3 धावा पूर्ण, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होतो की काय, परंतु नाही, 3 धावा मात्र यशस्वीपणे पूर्ण. धावसंख्येत मात्र 3 ने भर धावसंख्या झाली ती 23 धावा आपण धावफलकावर पाहतोय. जोपर्यंत अनिल मैदानात आहे तोपर्यंत धावसंख्या ही वाढतच राहणार. चांगल्या प्रकारची फटकेबाजी मारण्याची ताकद त्याच्या मनगटामध्ये आहे. या ठिकाणी धावसंख्येचा विचार 23 धावा तर समाधानकारक धावसंख्या म्हणावी लागेल. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा वैभव सामना करेल योगेश आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही, परंतु काय लाजवाब धाव देऊन या ठिकाणी गोलंदाजाने कॅच घेतली वैभवानी. कौतुक करावं तितकं कमी, अशी लाजवाब कॅच कलेक्ट केली वैभवानी आणि फलंदाज मात्र बाद होतोय. या ठिकाणी योगेश अप्रतिम असा क्षेत्ररक्षक नमुना या ठिकाणी आपण पाहिला झुगरेवाडी संघाकडून. खऱ्या अर्थानं मित्रांनो, जेव्हा सामना विजयी करायचा असतो त्यावेळेस या प्रकारचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं असतं. चेंडू जर वर उडाला तर त्याची कॅच घेतली जाते. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झुगरेवाडी संघाकडून आपण पाहतोय. गोलंदाजाने स्वतःने गोलंदाजी केली आणि दूरवर धावत जाऊन ही कॅच मात्र पकडली. काय लाजवाब कॅच या ठिकाणी वैभव यांच्या माध्यमातून आपण पाहिली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर पाहतो वैभव. आता मात्र स्ट्राईकला पाहतो पण अनिल सलामीला आलेला फलंदाज. अजून मोठे फटके मारण्यामध्ये तितकंसं काही यश आलं नाही, परंतु मारावे लागतील. आणि आता मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि निर्धाव चेंडू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आता मात्र आपण पाहिली वैभवांची. मागचा चेंडू देखील कॉटन बॉल आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र थांबले 23 धावसंख्येवर. 5 गडी बाद 23 अशी काहीशी समाधानकारक धावसंख्या म्हणावं लागेल. आणि आता मात्र चेंडू उडवला फाईन लेगला. दरम्यान एक धाव पूर्ण. चेंडू मला थांबणार नाही, चेंडू झाली सीमा रिष्टच्या पलीकडे आणि हा येतो एक दर्जेदार आवश्यक असा चौकार पिंपळी संघासाठी. धावसंख्या वाढते, धावसंख्या येते 27. कुठल्याही प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी होणार नाही. संध्याकाळचं शांत असं वातावरण आहे आणि उशीर झालेला आहे. बॅड लाईटचा अपील या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही. टाइमपास करू नका. पंच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायची वॉर्निंग द्या झुगरेवाडी संघाला. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 27 धावा आपण पाहतोय. अनिल चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतोय पिंपळी संघासाठी. शेवटचं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाज निवृत्ती. स्ट्राईकला मात्र अक्षय. 5 गडी बाद झाल्यानंतर मैदानात उतरलाय तो अक्षय. 6 गडी बाद झाल्यानंतर मैदानात उतरलाय अक्षय आणि गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण निवृत्ती. आपण पाहिला अगोदरच्या 2 सामन्यात प्रवीण यांनी 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती, परंतु आता गोलंदाज या ठिकाणी बदललाय. गोलंदाजी मार्गवर पाहतो निवृत्ती. काहीतरी प्लॅनिंग असेल. दरम्यान या ठिकाणी चेंडू फेकून दिलाय. खराब क्षेत्ररक्षण. बघता बघता 2 धावा मात्र पूर्ण आणि 2च धावांवर समाधान मानतात अक्षय आणि अनिल. 2 धावांनी धावसंख्यावरती धावसंख्या 29. 6 गडी बाद 29 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम निर्णायक असा षटक आपण खेळपट्टीवर पाहतोय. निवृत्तीचा सामना करतील अक्षय. यावेळेस मात्र चेंडू फेकून दिलाय. कॅच तर होऊ शकत नाही. दरम्यान एक धाव पूर्ण. चांगलं कलेक्शन आणि चांगला तो, पण परंतु बघता बघता चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय आणि दरम्यान 2 धावा मात्र पूर्ण. धावसंख्येवरती धावसंख्या 31. 40-45 पर्यंत टार्गेट नेऊन ठेवायचा प्रयत्न असेल 2 फलंदाजांचा आणि त्यासाठीच हे चालू असलेली मेहनत प्रयत्न मैदानात आपणास दिसून येतात. पुन्हा एकदा निवृत्ती यांचा पुढचा चेंडू सामना करतील अक्षय. यावेळेस मात्र चांगला कट केला चेंडू स्क्वेअर लेग स्टेशन दरम्यान एक धाव पूर्ण. मिड विकेटला गेला चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चांगला असा थ्रो. काय लाजवाब थ्रो
आणि चांगलं कलेक्शन यष्टीरक्षकाचं आणि परिणाम स्वरूप 7वा आदरा बसतोय पिंपळी संघाला. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या झाली ती 32. 7 गडी बाद 32. चांगलीशी गोलंदाजी आपण पाहिली जुगरेवाडी संघाची. चांगले असं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरून अलगद या ठिकाणी आपण पाहिला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थ्रो आला, अचूक असा थ्रो, आणि तो चांगल्या प्रकारे कलेक्शन केला आणि या ठिकाणी धावचित गेला. अक्षय झाला. पुढील फलंदाज आपण पाहतोय विलास. अजून शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू बाकी. या चेंडूवर मोठे प्रहार येणं गरजेचं असेल. पॉवर प्ले या ठिकाणी दाखवावा लागेल. षटकार चौकार मारण्याची ताकद दाखवून द्यावी लागेल. मात्र चेंडू फेकून दिलाय. पाव्या सीमारेषा ओलांडतो की नाही, परंतु नाही. सीमारेषेच्या आत या ठिकाणी झेलबाद होतोय आणि 8वा आदरा बसतो पिंपळी संघाला. 8 गडी बाद 32 अशा आपण धावसंख्या पाहतो पिंपळी संघाची. हा सामना मात्र चांगल्या प्रकारे रंगणार, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. कारण पिंपळी संघाचा विचार केला तर चांगल्या प्रकारचे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. त्यांचं देखील क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडे. आणि संध्याकाळचं सत्र आहे. चेसिंग करणं या ठिकाणी अवघड होणार आहे. या वातावरणामध्ये चेसिंग करणं अवघड आहे, म्हणून हा सामना मात्र रंगणार, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. परंतु शेवटच्या काही चेंडूमध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये का होईना परंतु रन येणं गरजेचं आहे पिंपळी संघासाठी. आपण पाहिलं तर निवृत्ती चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. मागील 2 चेंडूवर पूर्णपणे जखडून ठेवले पिंपळी संघाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज. स्ट्राईकला मात्र अनिल, आणि आता मात्र चांगला फटका सलामीला आलेला अनिल यांच्या बॅटच्या पट्ट्यातून. परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण जोरावर मला वाटतं आतापर्यंत 10 ते 12 रन या ठिकाणी सेव्ह केल्यात जुगरेवाडी संघाने. आणि फक्त 2च धावा. धावसंख्येत 2 ने भर धावसंख्या 34. अप्रतिम अशा क्षेत्ररक्षणाचा नमुना आपण या ठिकाणी पाहतोय जुगरेवाडी संघाकडून. निवृत्ती तो सामना अनिल, आणि आता मात्र चांगला असा फटका स्ट्रेट ड्राईव्ह दरम्यान एक धाव पूर्ण. थोड्याफार प्रमाणात का विना खराब क्षेत्ररक्षण दरम्यान दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल. शेवटचा चेंडू आहे आणि बघता बघता 9वा गडी बाद. धावसंख्या झाली 9 गडी बाद 36 धावा. 37 धावांचं आव्हान असणार आहे ते जुगरेवाडी संघासमोर. 24 चेंडू आणि 37 धावा या ठिकाणी चेसिंग कंपल्सरी असणार आहे. 24 चेंडू मध्ये 37 धावा या ठिकाणी कराव्याच लागणार आहेत, तरच या ठिकाणी जुगरेवाडी संघ विजयी होईल. पिंपळी संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. 24 चेंडूचा खेळ या ठिकाणी प्रकाश जोतात झाला पाहिजे. कुठल्या प्रकारची बॅड लाईटचा अपील या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही. जुगरेवाडी संघाने देखील या ठिकाणी लगेच आपले फलंदाज पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. चोवीस चेंडू आणि 37 धावा असं चांगल्या प्रकारचं युद्ध या ठिकाणी रंगणार आहे. दोन्हीही समान ताकदीच्या टीम आहेत. आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जुगरेवाडी संघाने. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं आणि 36 धावांवर रोखून ठेवलं ते पिंपळी संघाला. पण आता मात्र या ठिकाणी पिंपळी संघाला देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल टाकावे लागतील आणि विकेट्स मात्र घ्याव्या लागतील जुगरेवाडी संघाच्या. या ठिकाणी विकेट जर घेतल्या नाही तर चांगल्या प्रकारचे आक्रमक असे फलंदाज आपण पाहतोय जुगरेवाडी संघाकडे आहेत. विकेट गेल्यानंतर सामना लवकरच फिनिश होईल याचे देखील आपण बरेचदा पाहिलेलं आहे. म्हणून विकेट घेणं गरजेचं असेल. चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं असेल. 24 चेंडू आणि 37 धावा या ठिकाणी वैभव वैभव आणि योगेश दोन सलामीवीर मैदानात जात असताना जुगरेवाडी संघाकडून आपण पाहतोय. संध्याकाळचं वातावरण अतिशय सुंदर असं देखणं असं वातावरण आपण पाहतोय. कुडवलीच्या मैदानावर मन प्रफुल्लित करणारं हे वातावरण आपण पाहतोय. या अशा वातावरणामध्ये क्रिकेट खेळणं प्रत्येक टीमसाठी एक आनंदाचा विषय असतो. एक आनंदाचे क्षण असतात आणि तेच आपण पाहतो. आता शेवटचे 24 चेंडू बाकी आहेत. 24 चेंडू मध्ये 37 धावा या ठिकाणी जमा कराव्या लागणार आहेत क्वालिफाय होण्यासाठी जुगरेवाडी संघाला. या सामन्यातील विजयी संघ थेट जाऊन पोहोचणार आहे सेमीफायनल मध्ये. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपण पाहतोय विनायक आणि स्ट्राईकला पाहतोय वैभव.
स्ट्राईकला योगेश. पहिला चेंडू गुड लेंथवर चेंडू पडला आणि यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. लाजवाब गोलंदाजी. मागच्या दोन सामन्यांचा विचार केला तर दोन सामन्यांमध्ये देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी गेली आणि त्याच्याच या ठिकाणी तीच गोलंदाजी कंटिन्यू करताना आपण पाहतोय विनायक. आणि पुन्हा एकदा सुरेख लाईन आणि लेंथवर टाकलेला बॉल आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. सलगचे दोन चेंडू पाहिले, दोन निर्धाव चेंडू पूर्णपणे जखडून ठेवले वैभव यांना, योगेश यांना. पुन्हा एकदा विनायक टू योगेश आणि आता मात्र शफेल झाले आणि शॉर्ट पिच चेंडू फेकून दिला फाईन लेगच्या दिशेनं सीमारेषा बाहेर. हा येतो चौकार. या चौकारच्या साह्यानं संघाचा श्री गणेशा होतोय, अकाउंट ओपन होतोय आणि धावसंख्या बिनबाद 4. पहिले दोन चेंडूंचा विचार केला तर खोलवर टप्प्याचे चेंडू होते, गुड लेंथवर पडलेले चेंडू. परंतु हा चेंडू जर बघितला फलंदाजाने ओळखला शॉर्ट पिच चेंडू, पुढे शफल झाले आणि फेकून दिला फाईन लेगच्या वरून 4 धावांसाठी. अशा प्रकारच्या चुका झाल्या तर खूप अवघड होऊन जाईल पिंपळी संघासाठी. आणि आता मात्र हा चेंडू पाहिला तर चांगल्याशी गोलंदाजी. पुन्हा एकदा पुढे ऑफ साइडला या ठिकाणी शफल झाले फलंदाज आणि चेंडू मात्र निघून गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र निघून गेला. निर्धाव चेंडू. आतापर्यंत 4 चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू लाजवाब फेकले विनायक यांनी. एक खराब चेंडू, पुढचा चेंडू आणि यावेळेस मात्र चेंडू फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे लक्की आणि लक्की या ठिकाणी कुठल्या प्रकारची चुकी करणार नाही आणि पहिला आदरा बसतो जुगरेवाडी संघाला 4 या धावसंख्येवर. आता मात्र कमबॅक केलंय पिंपळी संघाने, कारण 5 चेंडू टाकून झालेत. 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि एक गडी मात्र बाद केलाय. पुढील फलंदाज आपण पाहतोय प्रवीण, संघाचा तारणहार असा खेळाडू आपण पाहतो प्रवीण. चांगल्या प्रकारचे फटके मारण्याची ताकद त्याच्या मनगडामध्ये आहे. या कुडवलीच्या मैदानावर अगोदरच्या चषकामध्ये त्यांनी मारून संघाला चांगल्या प्रकारचे विजय मिळवून दिलेत, परंतु आज पुन्हा करावा लागेल. भूतकाळ कुठेतरी विसरावं लागेल, वर्तमान काळावर या ठिकाणी फोकस करावा लागेल. परंतु विनायक मात्र आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा विनायक टू वैभव. यावेळेस मात्र चांगला कट केला चेंडू आणि बघता बघता एक संयमी धाव मात्र पूर्ण. अशा प्रकारे पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर जुगरेवाडी संघाची धावसंख्या झाली ती एक गडी बाद. 5 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. आता मात्र 18 चेंडू आणि 32 धावा असं आव्हान असेल ते जुगरेवाडी संघासमोर. 18 चेंडू आणि 32 धावा. आता मात्र MIDC यांना जी गोलंदाजी केली जाईल ती गोलंदाजी चांगल्या प्रकारची करणं गरजेचं असेल, कारण या यांनी आपण पाहिलं बरेचदा खूप मोठे फटके मारण्यामध्ये यश येतं फलंदाजांना. परंतु आता जर वातावरणाचा जर विचार केला तर एक शांत असं वातावरण आहे, कुठल्याही प्रकारचा वारा या ठिकाणी वातावरण आपल्याला दिसत नाही. म्हणून फलंदाजीसाठी या ठिकाणी शांत असं वातावरण आहे. जोरदार फटकेबाजी करावी लागेल तरच चेंडू या ठिकाणी सीमारेषा पलीकडे जाऊ शकतो, अन्यथा संध्याकाळच्या सत्रामध्ये चेसिंग करणं खूप अवघड आहे. या ठिकाणी 18 चेंडू आणि 32 धावा. भगवान यांचा पहिला चेंडू आणि बॅटला ब्रश करून चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि हा बसतोय दुसरा आदरा वैभव यांच्या रूपाने जुगरेवाडी संघाला. 2 गडी बाद 5. पुढील फलंदाज जुगरेवाडी संघ दिलीप. मित्रा जरा लवकर अंधार होत आहे, दोन्ही संघांनी सहकार्य करा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी भगवान. फलंदाजीमध्ये अपयशी ठरला परंतु एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. आपली फलंदाजीची भर आता गोलंदाजीच्या माध्यमातून काढताना दिसत आहे तो भगवान. पहिला चेंडू टाकला चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडूने बॅटला ब्रश केला आणि जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र 17 चेंडू आणि 32 धावा. या येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल दडपण झुगारून देण्यासाठी जुगरेवाडी संघाला. भगवान टू दिलीप आणि आता मात्र चेंडू फेकून दिलाय आणि या ठिकाणी लक्की यांच्या हातामधून हा चेंडू निसटलाय. एक लॉलीपॉप कॅच या ठिकाणी सुटलाय. कॅच सुटलाय की मॅच येणारे काही क्षण सांगून जातील आणि दरम्यान बघता बघता 2 धावा मात्र पूर्ण केल्या त्या फलंदाजांनी. धावसंख्या 2 ने भर धावसंख्या झाली ती 7. 2 गडी बाद 7 अशी आपण धावसंख्या पाहतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती
फलंदाजासाठी जे प्लॅनिंग केलं होतं त्या प्लॅनिंग मध्ये अडकला होता फलंदाज, परंतु क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण खराब. आणि या ठिकाणी देखील चेंडू फेकून दिलाय आणि आता मात्र विनायक यांचं लाजवाब क्षेत्ररक्षण आणि फलंदाज मात्र बाद. अशा प्रकारे तिसरा हादरा बसतोय झुगरेवाडी संघाला. पुढील फलंदाज आपण पाहतोय गोपीनाथ. आता मात्र अजूनही मैदानाच्या आत आपण पाहतोय प्रवीणला या ठिकाणी मोठे फटके मारावे लागतील. आता मात्र झुगरेवाडी संघ पाहिला तर संकटात आहे, अडचणीमध्ये अडकून पडलेला आहे असं म्हणावं लागेल. भगवान यांची लाजवाब गोलंदाजी आणि आता मात्र चेंडू उडवला आहे, पुन्हा एकदा झेल घेण्याचा चान्स आणि या ठिकाणी झेल टिपला. अशा प्रकारे चौथा हादरा बसतो झुगरेवाडी संघाला. काय लाजवाब गोलंदाजी. मी अगोदरच म्हटलं होतं की पिंपरी संघाकडे अतिशय भेदक अशी गोलंदाजी आहे आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण आहे. दोन्ही संघाचा विचार केला तर समान संघ आपल्याला पाहावयास मिळतात. झुगरेवाडी संघाने देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं केलं आणि त्यानंतर आता आपण पाहतो पिंपरी संघाने देखील त्याच प्रकारची गोलंदाजी आणि त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे. परंतु या ठिकाणी आपण मॅच सुरू होण्या अगोदरच चर्चा केली होती की संध्याकाळच्या सत्रामध्ये चेसिंग करणं कुठेतरी अवघड असतं आणि म्हणून की काय पिंपरी संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला. भगवान यांचा सामना करतील निवृत्ती गोपीनाथ आणि यावेळेस मात्र चांगलासा चेंडू आणि निर्धाव चेंडू. भगवान यांनी सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत मला वाटतं या षटकामध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट मात्र बाद गेल्यात त्या झुगरेवाडी संघाच्या आणि संघाला पूर्णपणे कमबॅक करून दिलाय. पुन्हा एकदा निवृत्ती आणि यावेळेस मात्र चेंडू पडला आणि निवृत्तीनगर नीटचा समजला नाही आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे 2 षटक या ठिकाणी संपले. 2 षटकानंतर धावसंख्या झाली होती फक्त 7 धावा आपण पाहतोय. धाव फलकावर लागलेल्या फक्त 7 धावा आणि आता विजयासाठी शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल. अजूनही सामना दोन्ही संघांकडे झुकू शकतो, परंतु झुगरेवाडी संघाला या ठिकाणी षटकार मारावे लागतील. 12 चेंडू झाले, 12 चेंडू मध्ये मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या प्रयत्नांना यश आलं नाही. परंतु आता मात्र प्रयत्न करावेच लागतील, खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतील, अन्यथा पराभवाला सामोरं जावे लागेल. 12 चेंडू आणि 30 धावा. 12 चेंडू मध्ये 30 धावा करणं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बऱ्याचदा झालेलं आहे. इतकंच कठीण असं आव्हान म्हटलं जात नाही, परंतु त्यासाठी मोठे फटके मारावे लागतात. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 गडी मात्र बाद झालेत. चांगले असे फलंदाज या ठिकाणी बाद झालेत झुगरेवाडी संघाचे. पिंपरी संघाचा विचार केला तर अशाच प्रकारची परिस्थिती होती, परंतु सलामीवीर अनिल मात्र शेवटपर्यंत मैदानात टिकून राहिला होता आणि त्याच्या बलावर त्यांनी 36 धावा मात्र जमा केल्या. दरम्यान 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही. भगवान आज आपण पाहतोय पिंपरी संघासाठी भगवान म्हणून अवतरलेला आहे. गोलंदाजी लाजवाब केली पहिल्या 2 सामन्यामध्ये फलंदाजी आणि आता क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम दर्जाचं असं आपण पाहतो भगवान यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा अनिल एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व चांगली अशी फलंदाजी केली पहिल्या इनिंग मध्ये आणि स्ट्राईकला आपण पाहतोय गोपीनाथ याला मोठे फटके मारावे लागतील. संघाच्या खूप अपेक्षा आहेत. पुढचा चेंडू आणि आता मात्र चांगला सकट केला चेंडू आणि दरम्यान 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार की नाही. प्रयत्न झाला आणि खराब थ्रो त्या ठिकाणी आणि बघता बघता 2 धावा मात्र पूर्ण. धावसंख्येत मात्र 2 ने धावसंख्या ती 10. आता मात्र शेवटचे 10 चेंडू बाकी. 10 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता असेल झुगरेवाडी संघाला. गोपीनाथ
गोपीनाथ कडून या ठिकाणी प्रयत्न होत आहेत. अजूनही 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. मोठा फटका येणं गरजेचा आहे. प्रयत्न होत आहेत परंतु प्रयत्नांना अजूनपर्यंत तरी यश आलं नाही. पुढचा चेंडू आणि आता मात्र या ठिकाणी झेल घेण्याचा चान्स होता परंतु काही झेल झाला नाही. दरम्यान एक धाव मात्र पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी खराब कॉलिंग म्हणावं लागेल. कदाचित गोपीनाथला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न असावा. हा एकच धाव आणि गोपीनाथ आपण बघतोय स्ट्राईकवर आणि निवृत्ती बादून परततोय. 5 गडी बाद 11 अशी खराब अवस्था म्हणायला लागेल जुगरेवाडी संघाची. एक चांगला असा दबदबा तयार केला होता परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. कधी कुठला संघ बॅक फुटला जाईल ते सांगू शकत नाही आपण. दोन्ही संघ समान ताकदीचे होते परंतु चांगल्या प्रकारची कामगिरी आज या ठिकाणी केली पिंपळी संघाने. पुन्हा एकदा अनिल यांचा सामना करेल गोपीनाथ आणि आता मात्र चांगला कट केलेला चेंडू. ग्राउंड शॉट आपण पाहतोय. कुठेतरी मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे परंतु सलगचा तिसरा हा ग्राउंड शॉट आपण पाहतो गोपीनाथांच्या माध्यमातून. दरम्यान 2 धावा पूर्ण. तिसरा प्रयत्न खराब थ्रो आणि बघता बघता 3 धावा मात्र पूर्ण. धावसंख्येत 3 वर धावसंख्या 14 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. अजूनही तिसऱ्या षटकातील काही निर्णायक चेंडू बाकी. या चेंडूंवर जर मोठे फटके आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो जुगरेवाडी संघ. अन्यथा सामना हा अवघड होऊन जाईल यात कुठल्या प्रकारची शंका नाही. गोलंदाजी मार्ग आपण पाहतो अनिल चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलं ते गोपीनाथला. पुन्हा एकदा अनिल टू गोपीनाथ आणि यावेळेस मात्र चेंडू खोदून काढलाय. दरम्यान एक धाव पूर्ण. त्या ठिकाणी भगवान आणि भगवानांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो. दरम्यान बघता बघता 2 धावा मात्र पूर्ण. धावसंख्या 2 ने वर धावसंख्या आपण पाहतोय. 16 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. अजूनही शेवटचा मात्र चेंडू बाकी असेल अनिल यांचा आणि स्ट्राईकला पाहतो गोपीनाथ. चांगल्या प्रकारची रनिंग करून संघाला 16 धावसंख्येपर्यंत पोहोचून ठेवलाय गोपीनाथने परंतु मोठा फटका मात्र अजूनपर्यंत आला नाही. आणि हा चेंडू जर पाहिला आपण तर अतिशय चांगल्या प्रकारचा दर्जेदार चेंडू आणि निर्धाव चेंडू. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 16 धावा आपण पाहतोय आणि विजयासाठी अजूनही 21 धावांची अजून 21 धावांची आवश्यकता आहे. ती जुगरेवाडी संघाला 6 चेंडू आणि 21 धावा. एमआयडीसी धावा झालेल्या आहेत. कराव्या लागतील. पहिला आणि दुसरा चेंडू येणारा हा निर्णायक असेल. पहिला आणि दुसऱ्या चेंडूचा षटकार आले मोठे फटके आले तर या ठिकाणी मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. या ठिकाणी आपण क्वालिफायचा सामना पाहतो. दोन्ही संघांची क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी लाजवाब केली. अजूनपर्यंत एकही वाईट किंवा नो बॉल अशा प्रकारची अतिरिक्त धावसंख्या दोन्ही संघांनी खर्च केली नाही. अतिशय सुंदर अशी या ठिकाणी दोन्ही संघांनी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केलं. फक्त फरक जर पडला असेल तर फलंदाजीचा. या ठिकाणी जुगरेवाडी संघाची फलंदाजी पाहिली तर खूप खराब अशी फलंदाजी केली आणि दरम्यान हा चांगलासा कट केला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अनिल यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय की नाही. 2च धावावर समाधान मानतात ते विशाल. धावसंख्या 2 ने वर धावसंख्या 18. आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावा. गोपीनाथ 5 चेंडू 19 धावा. गोलंदाजी मार्गवर काशीनाथ आणि आता मात्र चेंडू उडवलाय आणि या ठिकाणी झेल घेण्याची संधी आणि संधीचा गेलाय सोन आणि आता मात्र 6वा आदरा बसतोय जुगरेवाडी संघाला. आता मात्र कठीण झाले. 4 चेंडू आणि 19 धावा या ठिकाणी जमा कराव्या लागतील विजयासाठी. अजून मात्र या धावा होऊ शकतात. पॅव्हिलियन मध्ये अजून अपेक्षा आहे की 4 चेंडू मध्ये 19 धावा होऊ शकतात. षटकार मारण्याची ताकद त्यांच्या फलंदाजांच्या मनगटामध्ये आहे म्हणून अजून विश्वास आहे. 4 चेंडू आणि 19 धावा या अगोदर बऱ्याचदा केल्यात परंतु आज या ठिकाणी कराव्या लागतील. एक महत्वपूर्ण सामना आहे. विजयी संघ सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचणार आहे. या चषकाचा विचार केला तर पहिल्या दिवशी शिरगाव संघ या ठिकाणी सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेला आहे. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर बेलपाडा संघ. तिसऱ्या दिवशी पाहिलं तर माऊली लिहून देवपे आणि आता या सामन्यातील विजयी संघ. अशा प्रकारचे 4 संघांमध्ये उद्या सेमीफायनलचे सामने या ठिकाणी खेळण्यात येणार आहेत. पुढचा चेंडू आणि यावेळेस मात्र चांगला कट केला चेंडू. दरम्यान एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण. धावसंख्येत फक्त 1 ने वर धावसंख्या झाली ती 19 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. अजूनही 18 धावांची मात्र आवश्यकता असेल
काशीनं त्यांनी आता पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची तंत्रशुद्ध अशी गोलंदाजी केली, टार्गेटचा विचार केला आणि त्यानुसार मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले फलंदाजांना. पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्ग पाहतो काशीनाथ सामना करतील विशाल आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, पण या फटक्यांचा काही परिणाम होणार नाही पिंपळी संघावर. अशा प्रकारच्या फटक्याने कुठल्या प्रकारचं दडपण येणार नाही आणि आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी असतील आणि विजयासाठी मात्र 17 धावांची आवश्यकता. खूपच कठीण असं आव्हान म्हणावं लागेल. कुठल्या प्रकारचा या ठिकाणी अतिरिक्त चेंडू टाकला नाही, नो बॉल जर टाकला नाही तर हा सामना मात्र पिंपळी संघ विजयी झाला, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. पुढचा चेंडू आणि आता मात्र सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि एकच धाव पूर्ण आणि आजच्या दिवसातील शेवटचा चेंडू बाकी मला वाटतंय आणि या चेंडूवरती सीमारेषा बाहेर चौकार 4 धावांसाठी. धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ती 24 धावा. आजच्या दिवसामध्ये सर्व क्रीडा रसिकांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं, सर्वांचं खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आमचे स्कोरिंग मित्र बालचंद्र भोईर यांचं मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार. चांगल्या प्रकारची स्कोरिंग केली, चांगल्या प्रकारचं कमिटीला सहकार्य केलं. त्याचप्रमाणे 10 क्रिकच्या माध्यमातून या ठिकाणी कुणाल म्हात्रे आणि